अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। सर्वांना परिचित असणारे त्रिकालबाधित कटू सत्य म्हणजे काय तर मृत्यू हे सर्वांना माहीतच आहे। पृथ्वी तलावरच जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवाला कधी ना कधी मरण येणार आहे, हे अटळ हे सत्यच आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा होतो किंवा सुतक कसे पाळायचे, सुतकामध्ये काय काम करायचं, सुतकामध्ये काय काम करायचं नाही किंवा सुतक कोणाचे पाळायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ही माहिती मी तुम्हाला गरुड पुराणानुसार दिली जाणार आहे। तर प्रश्न असा असतो की आत्मा जेव्हा शरीर सोडून जातो तेव्हा त्याला कळतं का की तो शरीर सोडून चालला आहे, त्याला मृत्यू मिळाला आहे किंवा त्याला आपल्याला माणसाची आठवण येते का, किंवा असं म्हणतात की त्यांना खूप वेगवेगळे प्रवास करावे लागतात। आपण जर त्यांची सारखी आठवण काढली तर आत्म्याला खूप त्रास होतो असे म्हणतात। याचं उत्तर असं आहे की प्रथम आपण आपल्या स्थूल देह म्हणजे अन्नकोश हा आपला गळून पडतो। मग जसं झाडाचं एखाद पक्व झालेलं फळ जसं जमिनीवर पडतं तसंच आत्म्याचं आहे। आत्म्याचं निर्जन शरीर सोडून आत्मा हा नवीन जन्मात येतो असं म्हणतात। यावेळेस देहाचे 10 प्राण क्रमाक्रमाने बाहेर पडतात। आत्मा 4 कोसासह सूक्ष्म देह धारण करून बाहेर पडतो तेव्हा या देहाला मरण येते। आत्मा अजमार आहे। देहाबरोबर आत्मा घुटमळत असतो, घरामध्ये रडत असतो। मग या देहावर अग्निसंस्कार करतात। आपल्या जीवनातला हा शेवटचा यज्ञ असतो, म्हणूनच याला अंत्येष्टी म्हणतात, म्हणजेच शेवटचा यज्ञ असं म्हणतात। मेलेल्या व्यक्तीला संबोधून हे मंत्र म्हटले जातात। यावेळेस आत्मा हा तिथेच असतो। या मंत्राचा अर्थ असा असतो की तुमचा देह हा तुम्ही सोडून चालला आहेत किंवा तुमच्या देहाशी आता काही संबंध नाही, तुम्ही तुमच्या पुढील मार्गाला जा, तुम्हाला आता गती प्राप्त होत आहे। म्हणजेच काय तर आम्ही तुमच्या देहाला जाळत आहे असे म्हणून प्रेतावर हे अग्निसंस्कार केले जातात। संस्कार करणारा आपल्या डाव्या खांद्यावर पाण्याने भरलेला माठ घेऊन प्रेताला डाव्या साईडने प्रदक्षिणा घालतो। यावेळेस एका दगडाने खांद्यावरील मटक्याला भोग पाडलं जातं आणि अशा पद्धतीने 3 प्रदक्षिणा करून प्रेताच्या मस्तकाजवळ उभं राहून त्या दगडाने भोग पाडून तो दगड साईडला ठेवून मग माठ खाली फेकला जातो। तेव्हा त्या माठाचा फट्ट असा आवाज येतो, यालाच आपण घटस्फोट असेही म्हणतात। आधुनिक काळात ची शोकांतिका अशी आहे की नवरा किंवा बायको जिवंत असतानाच आपण घटस्फोट दिला जातो। या ठिकाणी डाव्या मनगटाने बोंब मारली जाते आणि असे सांगितले जाते की तुमचा आमचा काही संबंध नाही, तुम्ही इथून आता निघून जा, आम्ही तुमच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत असं म्हणून तो दगड प्रेताच्या गाळ्याच्या वस्त्रामध्ये बांधला जातो। यालाच आपण अश्म असेही म्हणतात। नंतर मग प्रेताला जाळलं जातं, यालाच आपण प्रेतदहन किंवा शवदहन ही म्हटलं जातं। आत्मा हे सर्व पाहत असतो, हे पाहून त्याला खूप वाईट वाटतं, रडायला येतं। बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न येतो की आत्मा खरंच रडतो का, कारण आत्मा हा खरंच रडतो, कारण आत्मा हा अजूनही 4 कोशामध्येच बंद असल्यामुळे त्याला त्याची वासना असल्यामुळे त्याला सुद्धा रडू येतं, पण आपल्याला ते दिसत नाही। प्रेताला अग्नी दिल्यावर आपण घरी येतो तेव्हा तो आत्मा आपल्याबरोबर घरी येतो, मात्र तो फडक्यात बांधलेल्या अश्मात बसलेला असतो। मात्र ते फडके आपण घराच्या बाहेर 10 दिवस तो तसेच ठेवतो आणि आत्मा तो 10 दिवस त्या फडक्यामध्येच बसलेला असतो। दक्षिण दिशेकडे दिवा लावून आपण नमस्कार करतो आणि येणारी जाणारी मंडळी त्यांना नमस्कार करून निघून जातात। घरातील मंडळी आंघोळ करून पिठलं भाकर खाऊन मोकळी होतात। पुढे अशी एक अंधश्रद्धा आहे की मेलेल्या व्यक्तीला पुढील मार्ग दिसावा यासाठी एक दिवा लावला जातो आणि दिव्याखाली राख किंवा पीठ पसरलं जातं। मग त्यावर दिवा ठेवला जातो आणि तो दिव्यावर एखाद्या वेळेस कुठल्या प्राण्यांची पावलं उठतात ते ठरवलं जातं आणि आत्म्याचा पुढला जन्म कुठला हे त्याच्यावरून ठरवलं जातं असं मानलं जातं। परंतु हा जो दिवा आहे तो मेलेल्या व्यक्तीचं प्रतीक मानलं जातं। परंतु आता आपल्याकडे फोटो काढण्याची प्रथा आहे, त्यामुळं दिवाऐवजी आपण फोटो ठेवतो। परंतु पूर्वीच्या काळी त्या प्रेताचं किंवा त्या आत्म्याचं प्रतीक म्हणून ही ज्योत 10 दिवस आपण ठेवतो। पूर्वीच्या काळी फोटो नसल्यामुळे त्या आत्म्याचं प्रतीक म्हणून ती ज्योत आपण 10 दिवस तेवत ठेवायची असते, कारण 10 दिवस आत्मा घराबाहेर अश्मावर बसलेला असतो। मग नंतर दुसरा प्रवास सुरू होतो। त्या 10 दिवसानंतर कोणीतरी नातेवाईक, मित्रमंडळी, परिवार आपल्या घरी येतात। घरची मंडळी रडत असतात आणि येणारी जाणारी मंडळीही गेलेल्या व्यक्तीबद्दल चांगले बोलत असतात। हे सर्व ते आत्मा पाहत असतो। आपल्याबद्दल कोण खरं रडतो किंवा कोण खरं बोलतो हे सर्व ते पाहत असतात। म्हणूनच
त्यालाही रडायला येत असतं. म्हणूनच असं म्हटलं जातं की गेलेल्या व्यक्ती स्वभावाने कसे असल्या किंवा आपल्या दुश्मनही जरी असल्या तरी पण गेलेल्या व्यक्तीबद्दल कधीही वाईट बोलू नये. या 10 दिवसात प्रेताच्या अस्थीचं विसर्जन वाहत्या पाण्यात मातीच्या कलशातून केले जातो आणि कलश तो माती म्हणजे त्या अस्थि विसर्जनासकट पाण्यातही बुडवला जातो. तो कलश आपल्याला घरीही आणायचा नाही. 10व्या दिवशी त्या आश्माला घेऊन घाटावरच्या ठिकाणी किंवा जिथं पाणी देतात त्या ठिकाणी जायचं असतं. मग तिथं गेल्यावर अग्नी देणाऱ्याने शौर्य करायचं असतं. शौर्य म्हणजेच काय तर त्या व्यक्तीने दाढी मिशा केस कापायचे असतात. या घाटावर नदीच्या ठिकाणी किंवा पाण्यावर जे काही विधी केल्या जातात ते म्हणजे काय असतं, त्या आत्म्याचा प्रवास पुढे कसा सुरू होतो किंवा त्याचं पुढं काय होतं. 10व्या दिवशी ज्या आश्मावर आत्म्याचा वास असतो तो आश्मा घेऊन घाटावर येतात, शौर्य करतात. त्या आत्म्याला मुक्ती मिळण्यासाठी विधी करतात. बरेच जणांना शौर्य का करतात अशी शंका येते की दाढी मिशी का काढतात. तेव्हा आपण एखादे कार्य करतो किंवा व्रत करतो, अनुष्ठान करतो तेव्हा शौर्य करायचे, कारण आपला देह हा शुद्ध करूनच पुढचे कर्म केले जातात. म्हणूनच स्त्रिया सुद्धा काही व्रत वैकल्य करायचे असताना केस धुतात. आपण कळत न कळत अनेक प्रकारची पापं करत असतो. ते पापं आपल्या याच्या केशाची घट्ट धरून बसले असतात. म्हणून दर पौर्णिमा किंवा अमावस्याला आपण शौर्य करावे. अजूनही संत लोक दर अमावस्या किंवा पौर्णिमेला आपले शौर्य करतात. एखाद्या दिशेने किंवा एखाद्या हिरोने आपले जर टक्कल केलं तर आपले काय फॅन करतात की आपणही तसंच करतात, कारण हे चुकीचं आहे. कारण आपले आईवडील जिवंत असतानाच आपण आपल्या डोक्याचे केस कापणे हे चुकीचं आहे. त्यामुळं एखाद्या हिरोने केलं तर आपण ही प्रथा पाडू नये. ते आपले आईवडील जिवंत असतानाच आपण करणं असं आहे. तर दुसरा हेतू असा असतो की गेलेल्या माणसाबद्दल आपल्या मनात प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण मुंडन करतो, अशी भावनाही व्यक्त करायची असते. 10व्या दिवशी 3 पिंड करून त्याच्या शेजारी हा आश्म ठेवला जातो. मंत्रयुक्त करून त्या आत्म्याला त्या पिंडात विलीन करून त्या आत्म्याला असं सांगितलं जातं की तुमचा देह जाळून टाकला आहे, तुमच्या इथले काहीही काम नाही, तुमचं इथं काहीही शिल्लक नाही, आता तुम्ही तुमच्या पुढील मार्गाने सद्गतीला जाऊ शकतात. मग तो पिंड दुसऱ्या बाजूला ठेवला जातो. मग त्या आत्म्याची वासना कुठे राहिली असेल तर तो कावळा तो पिंड शिवत नाही, आणि त्या आत्म्याची वासना जर नसेल राहिली तर तो कावळा पिंड शिवतो. पण काही वेळेस काय होतं, कावळा हा पिंड तो शिवत नाही आणि मग ते वेळेस दुसरा पर्याय म्हणून गायीला तो पिंड शिवायला दिला जातो. परंतु काही वेळेस गायही तो पिंड खात नाही. म्हणजे काय, याचा अर्थ काय तर आत्म्याची कुठली तरी वासना नक्कीच मागं राहिली असते, म्हणून ते गाय पण ते पिंड शिवत नाही असं म्हटलं जातं. कावळा आणि कुत्रा असे 2 प्राणी आहेत की ज्यांना मृत व्यक्ती किंवा आत्मा दिसतो असे म्हणतात. म्हणूनच तुम्ही असंही अनुभवलं असेल की पूर्वीच्या काळी आपले आजी आजोबा असे म्हणायचे की कुत्रे बेसूर रडतात तेव्हा त्यांना असं कळतं की कुणीतरी आज मरणार आहे. त्यामुळेच असं म्हणतात की कुत्रा आणि कावळ्याला कुठलीही व्यक्ती मरणार हे अगोदरच कळतं. काळाव शिवल्यानंतर त्या आत्म्याला अंगठ्यावरून पाणी देतात. यालाच आपण पितृतर्पण असे म्हटलं जातं. आता अंगठ्यावरूनच पाणी का देतात असा प्रश्न प्रत्येकाच पडलेला असतो. आपल्या हाताची 5ही बोटं सारखी नसतात. त्यातल्या त्यात अंगठा आणि तर्जनी ही 2 बोटं पितरासाठी वापरलेल्या असतात. मधले बोट हे स्वतःला कुंकू लावण्यासाठी वापरले जातात. करंगळी शेजारील बोट हे देवाला आणि गुरुला गंध लावण्यासाठी वापरले जातात. म्हणून देवाला तर्पण करताना आपण सरळ हाताने करावे. आता जवळची व्यक्ती वारली असेल तर जवळच्या व्यक्तीने काय करायचं तर त्याचे सुतक पाळायचं. सुतकामध्ये घरातील देवपूजा किंवा कोणतेही मंगल कार्य तुम्ही करायचं नाही. किंवा कोणाचं बारसं असेल किंवा कोणाचं लग्न जरी ठरलं असेल तर अशा ठिकाणी जवळच्या व्यक्तीने जाऊ नये. कुठल्याही देवळात जाऊ नये. मात्र बाहेरून दर्शन घेतलं तरीही चालेल. आपण नित्यकर्म करू शकतो. हरिपाठ वाचला तरीही चालेल. गायत्री मंत्र 10 ते 13 दिवस म्हणू नये. म्हणजेच काय, सुतकामध्ये 10 दिवस हे एवढं पावित्र्य नक्कीच पाळावे. इतर देवाचे नामस्मरण करायला हरकत नाही. मात्र ज्या व्यक्तीने अग्नी दिला आहे त्यांनी घराच्या बाहेर पडणे टाळावे किंवा गावाची शीव ओलांडू नये असं म्हणतात. सुतकामध्ये पलंगावर गादीवर झोपू नये. चहा सोडून कुठलेही गोड पदार्थ खाऊ नये. आंघोळ करावी मात्र टिळा लावू नये. नवीन वस्त्र परिधान करू नये. 10व्या आणि 11व्या दिवशी डोक्यावर पाणी घेऊन आपण सुतक सोडावे. सुतक सोडताना सुतकाची कपडे किंवा आपले घरदार स्वच्छ करतात. यालाच आपण सुतक फेडणे असेही म्हणतात. 11व्या दिवशी कुंकू किंवा टिकली
तुम्ही नंतर लावू शकता. 14व्या दिवशी निधन शांत किंवा उदक शांत करावं, नंतर देवपूजा करावी आणि नंतर खांदेकरांना गोडाचं भोजन द्यावं. संध्याकाळी अग्नी देणाऱ्यांनी डोक्यावर नवी टोपी घालावी आणि खांद्यावर टॉवेल किंवा उपरणं द्यावं. शंकराच्या मंदिरात जाऊन एक पिठाचा दिवा तुपात लावून तो शंकराच्या मंदिरात जाऊन अर्पण करावा आणि आपल्या जे डोक्यावर आणि खांद्यावर जे टॉवेल आणि उपरणं आहे ती तसंच शंकराच्या मंदिरात ठेवून यावी आणि महादेवाला अशी प्रार्थना करावी की माझ्या घरातील त्या व्यक्तीला सद्गती प्राप्त व्हावी आणि माझ्या कुटुंबातील सर्वांचे रक्षण व्हावे अशी प्रार्थना महादेवाला करावी आणि डोक्यावरील टोपी आणि उपरणं तिथंच सोडून यावे. सुतक कोणाचे पाळू नये. सुतक हे ज्यांनी म्हणजे विष पिऊन किंवा टांगून किंवा पाण्यामध्ये बुडून म्हणजेच काय तर ज्यांनी आत्महत्या केली त्याचं सुतक नाही पाळलं तरी चालेल, कारण त्यांना देवावरून मरण आलेलं नसतं. त्यामुळे तुम्ही अशा व्यक्तीचं सुतक कधीही पाळू नये, कारण आत्महत्या करणं हा गुन्हा आहे. त्यामुळे अशा व्यक्तीचं तुम्ही सुतक तर पाळूच नाही. शिवाय असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे की अशा व्यक्तीचं कुठल्याही क्रिया नाही केल्या तरीही चालते. म्हणून आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा असतो हे पाहिलं आहे, तर तसेच सुतक कसे पाळावे हेही पाहिलं आहे. ह्यात काय चुकलं असेल तर माफ करा, कारण मी पण हा गरुड पुराणानुसार घेतला आहे. चूक ही सर्वांकडूनच होते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.